एक महत्वाची बातमी आहे। महाड नगर परिषदेच्या मतदानावेळी राडा झालेला आहे। गोगावले आणि तटकरेंमधला संघर्ष हा पेटलेला आहे। गोगावलेंच्या कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादीच्या सुशांत जाबरे यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आलेली आहे। तर मला मारण्यासाठी काही जण रिव्हॉल्वर घेऊन आले होते असा आरोप विकास गोगावले यांनी केलाय। महाड नगर परिषदेच्या मतदानावेळी तटकरे आणि गोगावले समर्थकांमध्ये तुफान राडा झाला। मंत्री गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले आणि राष्ट्रवादीचे सुशांत जाबरे यांच्या समर्थकांमध्ये मारहाण झाली। गोगावलेंच्या कार्यकर्त्यांनी सुशांत जाबरे यांच्या गाडीची तोडफोड केली। जाबरे अगोदर शिंदेच्या शिवसेनेतच होते, पण त्यांनी आता राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय। मतदानाच्या वेळेला शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादीचे समर्थक आमने सामने आल्यावर हाणामारी झाली। गोगावलेंच्या समर्थकांनी मारहाण केल्याचा आरोप सुशांत जाबरेंनी केलाय। तर मला मारण्यासाठी रिव्हॉल्वर घेऊन आल्याचा आरोप विकास गोगावलेंनी जाबरेंवर केलाय। मी पोलिसांना सांगितलं या गाड्या जप्त करेन, गाड्या कुठल्या आहेत याची सखोल चौकशी व्हायला पाहिजेत आणि कुठले लोक ही रिव्हॉल्वर घेऊन आले त्याचा मला या ठिकाणी पाहिजे आणि मला जो जीवात मारण्याचा या ठिकाणी प्रसंग ज्या वेळेला करण्यात आला त्याच्यावरती काय आपण गुन्हा दाखल करणार आणि आज महाडची जनता ठरवलेलं आहे की हा विजय आज शिवसेनेचा आणि म्हणून आज रडीचा डाव या ठिकाणी सुरू आहे। कुठेतरी कोणीतरी या ठिकाणी आल्यानंतर आमचे जे काही पक्षाचे सहकारी आहेत सुशांत जाबरे याला चुकीच्या पद्धतीनं वेळखा घालत 50 ते 60 जणांनी या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केला। त्या ठिकाणी वेपन आहे, त्याचा जो रिव्हॉल्वर आहे ती सुद्धा हिसकावण्याचा प्रयत्न इथले जे काही स्थानिक नेते आहेत त्यांच्या माध्यमातून झालेला आहे। हा निंदनीय प्रकार आहे। महाड नगर परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून सुदेश कळमकर, शिंदेच्या शिवसेनेकडून सुनील कवसकर आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून चेतन पोटफाडे रिंगणात आहेत। तटकरे आणि इतर काय त्यांचे सहकारी जे नेहमी सगळ्या सभेमध्ये महाडला गुंडगिरी आहे, गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत, हे जे काय त्यांच्या तोंडून सारखं वारंवार येत होतं म्हणून कदाचित त्यांनी ते गुंड पाठवून आम्हाला बदनाम करण्यासाठी हे त्यांचं षडयंत्र असावं असं आम्हाला आता वाटायला लागलं।